प्रीती, लवकर लवकर स्वयंपाक बनव म्हटलं. 8 वाजता आपल्याला घरून निघणं आहे. नाही तर मग असं होईन का ते पाहुणे येऊन जाईन आपल्या घरी. इनबाई घे आणि आपण स्वयंपाकच बनवत राहू. असं नाही झालं पाहिजे. हो आता लवकर लवकर स्वयंपाक बनवतो ना, तर काय बनवू म्हटलं मग आता? एक काम कर, वरण भात भाजी पोळ्या. एवढं मोठं काही बनवत बसू नको. एखादी भाजी बनव, सुकी भाजी आणि पोळ्या बनव. घाईघुईचा स्वयंपाक काही बनवून घ्या लागते. हो ते तर आहे, आता गडबड आहे, घाई आहे, तर जास्त काही बनवत नाही. हो, आपण स्वयंपाक तर बनवून राहिलो प्रीती, पण 8 वाजता तर नाश्ताचाच टाइम राहते. जेवण तर आपण 10 वाजता करतो. हो आता तर कसं मग स्वयंपाक बनवायचा का फक्त नाश्ताच बनवू? एक काम कर, बनवून घे तू स्वयंपाक, बनवून घे. डब्बा म्हणून तर डब्बा घेऊन जाऊ. खाता येते मग कुठंही. आता एक काम कर ना, सूरजले विचारून घे काय म्हणते. सूरज तर डब्बा म्हणते का तिकडे हॉटेलमध्ये जेवायला नेते. अव त्याचं नको ऐकू. आता 8 वाजता म्हणून राहिला तो. आता 8 वाजता निघणं होते काय, तूच सांग. 8चे तर 9 वाजनच. तोपर्यंत जेवणं खावणं जे काय होईन तेवढे कामं करूनच घेऊ. पण लवकर लवकर कर म्हटलं. नाही तर असं होईन का ते काय म्हणते मंगलाबाई, ते श्रीराव भाऊ ते येऊन जाईन आपल्या घरी आणि आपण कामच करत राहू. असं नाही झालं पाहिजे. म्हणजे ते पाहुणे याच्या पहिले आपले कामं गिमं आटपून आपणही तयारीत राहिलो पाहिजे म्हणतो. ठीक आहे ना, तर बनवून घेतो मी. एक काम करतो, नाश्ता राहू दे मग. आता नाश्ता काही बनवत नाही, डायरेक्ट भाजीनं पोळ्या बनवतो. नाश्ता बी थेच आणि जेवण बी थेच. हो तशी कर मग. नाही काय, नाश्ता बनवा तर नाश्त्याचे भांडे निघते. मग स्वयंपाक बनवजो, स्वयंपाकाचे भांडे अलग निघन. तर तशीच कर मग. तेच स्वयंपाक आणि तेच जेवण. हो नाश्ता समजून एक एक पोळी खाऊन घ्या म्हणा, भाजीनं पोळी. नाही तर काय मग. प्रीती ताई झाली काय म्हटलं तयारी आहे? चला ना, गाडी आली ना. खरंच आली का रे गाडी, का मजाक करून राहिला? करा ना म्हटलं लवकर लवकर कामं. कालपासून गोष्टीच जास्त होऊन राहिल्या अन कामं कमी होऊन राहिले. नाही रे, काम इथं करून राहिली मी. करा म्हटलं लवकर लवकर. गाडीवाला येणार आहे आई, 8 वाजता येते तो गाडीवाला. फोनही लावला त्याले तर येतो म्हणे सूरज, 8 वाजता येतो म्हणे मी. घरी पोचतो म्हणे. आणि तुम्ही बसल्याच मस्त, अंग पाय धुवा, लवकर स्वयंपाक बनवा, नाश्ता वाश्ता करा आणि तयार राहा. होते, टेन्शन नको घेऊ तू. 8 वाजायला टाइम आहे. 8 वाजेपर्यंत होते म्हटलं तयारी. तयारी होते म्हणतं प्रीती ताई. तुझे लेकरं तर झोपलेच आहे, उठवा नाही लागत काय त्याले? उठ, ब्रश घे करायला लाव, चहा दे त्याले, नाश्ता दे, आंघोळ गिंघोळ करून दे. झोपू दे ना, झोपले तर झोपू दे. घेऊन जाईन लेकाले तशीच. उठल्याबरोबर कपडे घालून दे आणि चला म्हणून बसा गाडीत. झोपू दे ना रे लेकरं, थंडीचे कायले उठवतं सकाळी सकाळी. झोपू दे, काही नाही होत. आई मग तशीच घेऊन चालशील काय बुरसले बारसले? काय होते मग लेकरं होय, तोंडावर पाणी मारून देईन, तोंड पुसून देईन. टाकून दिले नवीन कपडे त्याच्या अंगात झालं. करा ना लवकर लवकर, येऊन जाईन नाही तर पोरीवाले आपल्या घरी ना आपण इकडे ब्रशच करत राहू. असं नाही झालं पाहिजे. नाही होत, नाही होत. लयच घाई झाली आता याले लग्नाची. कपडे घ्यायला जायचे आणि कपडे घ्यायला जायचं. कालपासून नांदा लावला त्यानं. लवकर उठ जा, 4 वाजताच उठ जा, 5 वाजताच उठ जा. 8 वाजेपर्यंत तयारी झाल्या पाहिजे, तयारी झाली पाहिजे. होते होते, घेऊ म्हटलं आज कपडे. घेऊन देईन तुले चांगले मस्त. तू ऐकून नाही पाहिजे प्रीती ताई. आता येऊन राहिले ना माय सासू सासरे, ते घेऊन देईन म्हटलं मला मस्त ड्रेस. हो तर तेच घेऊन देईन ना. अन म्हटलं जास्त महागाचे कपडे नको घेजो. आपल्या सस्त्या सस्त्यात पाहिजे. आई आता लग्नाचा ड्रेस आहे तो थोडासा भारी पाहिजे ना. का सस्ताच घेऊ, 2-4 हजाराचा. 2,000चा नको घेऊ, पण 10,000चा बी नको घेऊ. एवढा महागाचा नाही घ्यायला लागत. एकच दिवस घालणं राहते. मग तसाच पडला राहीन तो ड्रेस. अन मी काय म्हणतो, तू 2-2 ड्रेस घेशील लग्नासाठी रिसेप्शनसाठी तर किती पैसे लागन? तर एक काम करतो, फक्त लग्नाचा ड्रेस घे त्याच्या एकूण शेरवानी. हो तसा कर, लग्नाची शेरवानी घेऊन घे आणि रिसेप्शन साठी आपल्या पैशानं. आता मानली पाहिजे ते, नाही तर मग म्हणून का पहा घेत नाही बुवा. त्याला राग नाही आला पाहिजे, त्याच्या मतानं पाहा लागत नाही. त्यानं जर म्हटलं का रिसेप्शनचाही ड्रेस घेऊन देतो आणि लग्नाचाही घेऊन देतो तर घेऊन घेईन मग. हो ते आहे, नाही तर ते नाराज होऊन जाईन नाही समोरची पार्टी. हो तर घेऊन घेईन मी. 2 म्हणून तर दोन्ही घेऊन घेईन. तसे मी तर 2 ड्रेस घेणारच आहे. हळदी वळदीचे हे बाकीचे कपडे तर म्हणा आपल्याच पैशाने घेऊ आपण. हो तर म्हटलं जास्त महागाचे नको घेऊ. 5-1 हजारापर्यंत, 5-6 हजारापर्यंत पाहिजे. 8-9 किंवा 10 हजारापर्यंत नको घेऊ. ठीक आहे नाही. आणि 2 ड्रेस घेतो म्हटलं तो 5-5 हजाराचे जर घेशील तर 10,000 तर असेच होते. तर म्हणजे 2 ड्रेस 10-12 हजारापर्यंत झाले पाहिजे. ठीक आहे नाही. आई मी तर सस्ते कपडे घेऊन घेईन म्हटलं, पण तुम्ही नका घे जा सस्ती साडी. नाही रे, लग्नाची सस्ती साडी कायले? 8 हजारापर्यंत पाहा लागेल ना लग्नाची साडी, नाही काय आता?
हो 8,000 पाहू ना. हो अजून लाचही घ्या लागेल रिसेप्शन साठी. आता लाचही महाग भेटते ना. हो घे जा म्हणा, 10-20 हजाराचे झाले कपडे तर चालते. हा पण चांगलेच घेऊन दे जा नवरीसाठी. हो हो घेऊन दे ना घेऊन दे. अन प्रीती ते तू बी म्हटलं हा रिसेप्शनचा ड्रेस घेजो, लग्नात घालायला साडी घेजो. लाचा म्हणशील तर लाचा घे, साडी म्हणशील तर साडी घे. 2 साड्या घेजो, मग साड्या घ्यायची राहीन तर. नाही रे 2 साड्या घे नाही पाहिजे. फक्त लग्नात घालासाठी घेऊन दे. रिसेप्शन साठी घालायला साडी तर घेऊन आली मी घरूनच. फक्त एकच घेऊन दे. आई प्रीतीताईचं काही ऐकू नको. हा तिले लाचा घेऊन देजो रिसेप्शन साठी घालायला. हा वाटलं पाहिजे का नवरदेवची बहीण वय म्हणून. आणि महागाचे कपडे घेऊन देजो तिले, सस्ते नाही. हा लाचा घेजो म्हटलं रिसेप्शन साठी. ते हाव न नाही काही जमत नाही, मी ना सांगितलं. हा आईला सांगून ठेवलंय, आता तुला लाचही घ्या लागन आणि साडी घ्या लागन. आणि तुझ्या लेकरासाठी कपडे घेजो. बरं आता तू म्हणून राहिला तर घेऊन घेईन मग लाचा रिसेप्शन मध्ये घालायला. हो मस्त लाचा घेजो, डान्स वान्स करजो. हा मस्त माहोल बनवायचा आहे लग्नात. ठीक आहे ना. करा मग लवकर लवकर कामं करा आणि राहा तयारीत. हो एक काम कर प्रीती, नाही तर आलूची चटणी बनव आणि पोळ्या बनव. हो आता तशीच करतो मी. आलूची चटणी बनवतो, लेकरालाही होते ना आपल्यालाही होते. नाही तर काय मग बनव, मग तू आलूची चटणी बनव, मी पटकन पीठ भिजून देतो. हा मग पोळ्याच बनवणं राहते आणि मग अंग पाय धुवान तयारी करा. हो हो अहो मेघा, पाणी तपलं म्हटलं, आंघोळ करून घे. जायचं आहे ना आपल्याला. हा त्याच्या घरी 7:30 वाजता पोहोचा लागते आपल्याला. आणि मग 8 वाजता त्याच्या घरून निघणं. हा तर कर म्हटलं लवकर लवकर. किती वाजले आई आता? 7 वाजून राहिले ना. किती वाजले म्हणतं? हा 7 वाजले. माझे कामही झाले, स्वयंपाकही झाला. आणि तू उठूनच राहिली किती वेळची. आई तर सकाळी सकाळी नाही इच्छा होत एवढ्या लवकर उठायची. हा उन्हाळ्यात तरी लवकर उठून जातो, पण हिवाळ्यात तर मन नाही होत. हा असं वाटते का लोटूनच राह. सकाळी सकाळी उठायची इच्छा नाही होत म्हणतं. आणि लग्न झाल्यावर कशी करशील हो मग? हा आता लग्नाला काय 10-12 दिवस. आणि त्याच्या बाद मग सकाळीचं 6 वाजता उठा लागन. झाडू, हा सडा, अंगणात पाणी, रांगोळी. हा मग कशी करशील तू? अमाय बाई आई, हिवाळ्यात लग्नच नाही काढायला पाहिजे होतं, खरंच सांगतो. हा एवढ्या लवकर लग्न काढलं आणि सकाळी सकाळी तर मग उठायची इच्छा नाही होत. हा असं वाटते का 8 वाजेपर्यंत झोपून राहू का काय. एकदम हिवाळ्यातच लग्न काढलं तुम्ही बी. मस्त तिकडे उन्हाळ्यात काढायला पाहिजे होतं. हा उन्हाळ्यात काही वाटत नाही, लवकर सुटतो मी उन्हाळ्यात 6 वाजताच. तसं नाही आहे ते. उन्हाळ्यात लवकर उठतो आणि हिवाळ्यात लेट उठतो. आपल्यावर आहे ते 6 वाजता उठायचं आहे का 7 वाजता उठायचं आहे. हा ते तुझ्यावर आहे आता किती वाजता उठायचं आहे तर. उठ मग आता, आजच्या दिवस उठ लवकर. हा जाय आंघोळीले आणि पटकन तयारी कर. काय साडी घालून राहिली का ड्रेस घालून राहिली तर कर लवकर तयारी कर बरं. नाही तर मग अजून म्हणून आपल्याला यायच्यानंच टाइम झाला बा. पोरीवालेच लवकर नाही आले, यायची वाट पाहत बसलो. हा असं नाही झालं पाहिजे. आपण चाललो जाऊ त्याच्या घरी 7:30 वाजेपर्यंत. मग तिथून 8 वाजता निघो का 9 वाजता निघो, मग तो त्याचा प्रश्न आहे पोरावाल्याचा. ठीक आहे ना. तपलाय ना पाणी, चालली जातो मग मी आंघोळीले. अन नाश्ता बनवला? हो बनवला ना तुझ्यासाठी. पोहा बनवून ठेवला. उठ मग आता पटकन उठ, जाय आंघोळीले. हा फ्रेश होय, आंघोळ वांघोळ कर, नाश्ता कर आणि तयारी कर पटकन. बरं. एवढी मोठी पोरगी झाली. हा तुझं लग्न होऊन राहिलं तरी तुला आई तर हातात द्या लागते बापा. हा तिथं गेल्यावर काय माहित कशी करशील तू तर. तिथं गेल्यावर लावतो मी बरोबर जवळ कामी. काय माहित मग गोष्टी नको करू. मेघा मेघा. पाय आले तुझे बाबा बी. हा अजून बोलन ते तयारी झाली नाही काय म्हणून तुमची. उठ लवकर. हा ऑटो पाहिले गेले होते, ऑटो आलेले सांगून येतो म्हणे. ऑटोनं चाललो जाऊ म्हणे, स्पेशल ऑटो करून राहिले तिथपर्यंत जावाले आपल्याला. बरं उठतो मी पटकन. भेटला ऑटो? हो सांगून आलो ना, 300 रुपये म्हणून राहिला तो. मी म्हटलं ठीक आहे 300 घे, पण नेऊन दे म्हटलं आम्हाला. 7:30 वाजता पोहोचायचं आहे. तर येतो म्हणे काकाजी, 10 मिनिटात येतो असा म्हणत होता तो. तर झाल्या काय तुमच्या तयाऱ्या? 10 मिनिटात? हे तर आता आंघोळीला गेली मेघा. हा तिला उठून राहिली तर ती ऐकत नाही. आता आंघोळीला गेली मग तयारी करन. मग अजून नाश्ता बाकी आहे. 15-20 मिनिट लागते तिला अजून. करणं म्हणा लवकर लवकर. 7:30 वाजता पोहोचा लागते. हा कालपासून सांगून ठेवलं तरी तुमचं तेच चालू आहे. हा आरामात. एखाद्या दिवशी तर लवकर करत जा, कुठं जावाचं राहते तर. माझी तयारी झालीच आहे. बरं एक काम कर, तुझी तयारी झाली ना तर वनिताबाईच्या घरी जाऊन पाय म्हणा. आता 15 मिनिटात ऑटो येते तर या म्हणा लवकर दोघही जण. जाय बरं पटकन जाय ना सांगून ये. जाग आले लागते आता वनिताबाईच्या घरी. हा जाता जाता तिकूनच ऑटो घेऊन घेऊ ना वनिताबाईच्या घरा ऐकून. आणि तिथूनच घेऊन घेऊ त्याला ऑटो. आता अजून सांगायला जाईन मग अजून तिकडूनच जाणं आहे. हा डबल कायले तेच काम करायला लावता. हा एक तर घरात कामं तसेच पडले. बरं एक काम कर, तू काय कामं राहिले तर कामं करून घे. मी जातो आणि सांगून देतो का तयारीत राहा म्हणून. 15 मिनिटानं ऑटो येते सांगून येतो मी. बरं जाता काय जा मग सांगून द्या. हो सांगून येऊन जातो. हा नाही तर मग अजून आले नाही सांगायले. काल सांगितलं होतं. मग ऑटो किती वाजता येते काय येते. हा त्याच्यानं म्हटलं तयारी करायची असेल तर करून घेईन लवकर.
ठीक आहे, जा मग सांगून दे. हो. वनिताबाई, वनिताबाई, झाली काय तयारी तुमची? हो दादा, झाली ना माही तयारी. किती वाजता निघा लागते आपल्याला? आता 10 मिनिटात ऑटो येते, 10-15 मिनिट, जास्त वेळ नाही लागणार. तर तेच सांगायला आलो मी, तयारीत राहा बा. आता निघाच लागते आपल्याला. नाश्ता वाष्टा केला का व्हायचा आहे नाश्ता? झाला, आताच नाश्ता केला मी आणि वाटच पाहून राहिली तुमची, किती वाजता निघा लागते बा म्हणून. आता निघाच लागते आपल्याला, ऑटो येऊनच राहिला. कोणाचा ऑटो सांगितला? ह्या राटू नाही काय, राटूचा ऑटो सांगितला तो. हो म्हणे तो. असं असं चांगला आहे ना तो, ऑटो गिटो व्यवस्थित चालवते. चांगलं झालं त्याला सांगितलं तर. अन भाऊ कुठे? भाऊ नाही दिसून राहिले. झाली भाऊची तयारी? भाऊ नाही आहे ना, भाऊ कामी गेले, कालच गेले ते, तर अजून येवायचेच आहे. तर राहू दे ना त्याले, मी येऊन राहिली ना. बरं ठीक आहे, मग आपणच चाललो जाऊ. हो हो, इकूनच आणा म्हटलं मग ऑटो, घर ऐकून. ठीक आहे ना, इकूनच घेऊन ये जा. हो हो, येतो मग. हॅलो हॅलो, बोला. मेघा, कुठं आहे म्हटलं? निघाले काय तुम्ही घरून? हो हो, निघालो आम्ही, रस्त्यानंच आहे, येऊनच राहिलो आम्ही. पोचतो आता, 10 मिनिटात पोचतो. अच्छा, 10 मिनिटात पोहोचून राहिले काय? या ना मग, मी वाटच पाहून राहिलो. हा काय, कोणाची वाट पाहून राहिले तुम्ही? घरच्याची का माझी वाट पाहून राहिले? घरची यायची. खरं खरं सांगा ना, कोणाची वाट पाहणं चालू आहे? तुझीच वाट पाहून राहिलो मी. खूप दिवसानंतर भेट होईन ना आज आपली, त्याच्यानं तुझीच वाट पाहणं चालू आहे. 10 वेळा येऊन पाहून राहिलो मी, ऑटो आला काय, ऑटो आला काय. हा, आताही बाहेरच आहे म्हटलं मी, अंगणात. हा काय, रात्री झोपगी लागली होती मग तुम्हाला बरोबर? नाही ना, रात्री झोपच नाही लागली. असं वाटते कधी सकाळ होते, कधी सकाळ होते, अन कधी मी तुला पाहतो. हा काय, ठीक आहे, ठेवा. काहून बोल ना. नाही नाही, जास्त नाही बोलू शकत मी आता. एक तर कमी आवाजात बोलून राहिली, आई जवळ आहे, सगळेच आहे ना ऑटोमध्ये, त्याच्यानं. नाही तर मग म्हणून ऑटो ती फुसूर फुसूर करते. बरं ठीक आहे, ठेव मग फोन. मिस यू. ठीक आहे, ठेवा, येतो. ये मग. काय? बाय. 5 मिनिट झाले, 15 मिनिटांनी येतो म्हणत होते. अजून 10 मिनिट बाकी आहे. सूरज, बोल ना ताई. काऊन म्हटलं नाश्ता नाही करा लागत काय? करून घे ना नाश्ता. हा, करून घे आणि तू बी तयारीत राह. ताई भूक नाही लागली ना. अन मग आणि चहा बरोबर 2-4 बिस्किट खाल्ले होते, तर आता भूक नाही लागली. 2-4 बिस्किट न काय होते रे? 2-4 बिस्किट न काही नाही हो, जेवण करून घे म्हटलं. मस्त आलूची चटणी आणि पोळ्या बनवल्या, खाऊन घे. एक पोळी खाऊन घे, पोटाला आधार होऊन जाते. मग अजून तिकडे जेवायला किती वेळ लागते ना, काय नाही, टाइमच होईन आता तिकडे चाललो तर. टाइम गिम नाही होत, एखाद्या ठिकाणी करून घेऊ जेवण. तर जेवण तर करून घे तू, पोटाला आधार होईन ना. मग सगळे जण राहीन ना, मग तू एकटा नाश्ता करशील, चांगलं नाही वाटत ना पाहुणे समोर. भूक लागली असा करशील काय मग तू गाडीत? ना आपण चाललो कपडे घेवाले, मग उठपाय होशील काय? भूक लागली, तहान लागली, त्याच्यापेक्षा आता टाइम आहे. अजून येवायचेच आहे ते, तर तोपर्यंत मस्त जेवण करून घे पोटभर. आणि पाणी पिऊन घे. पाहिन ना प्रीतीताई, पाहुणे घेऊन आल्यावर करतो मी मग जेवण. सध्याच नाही करत, आणि एवढ्या सकाळी भूकही नाही लागत ना. माहित आहे मला, एवढ्या सकाळी भूक नाही लागत, पण नाश्ता म्हणून ते एक पोळी खाऊन घे. तर चाय पराठा खातं तू म्हणशील तर चाय पराठा बनवून देतो मग. राहू दे ना, आता स्वयंपाक बनवला, अजून काम होईन. एक काम कर, लेकराची तयारी करून दे तू पटकन. आणि तुझी तयारी झाली काय? हो झाली ना माहिती तयारी, मी ड्रेसच घालून येतो, साडी गिडी काही घालत नाही. बरं ठीक आहे, करून दे मग लेकराची तयारी. हो मला लेकराय मागच लागला बा तू. सकाळपासून लेकराची तयारी करून दे. काऊन लागला म्हटलं? नाही, लेकराय मागं नाही लागलो. माय असं म्हणणं आहे का, लेकरायचं राहते आरामात जेवण करू दे, आरामात आंघोळ करू दे, आरामात तयारी करू दे. त्याच्यानं माय असं म्हणणं आहे का, घाई केल्यापेक्षा बा पहिलेच लेकराची तयारी करून ठेवून द्या. मग जावाच्या वेळेस घाई गडबड नाही होत. तर नाही तर मग तुझ्या पॅन्ट कुठं आहे रे, शर्ट कुठं आहे रे, वेळेवर फ्रॉक कुठं आहे, कुठं ठेवलं. वेळेवर नाही पाहिजे. नाही वेळेवरचं कामच नाही आहे, तयारी वारी झाली आहे, मस्त नाश्ताच करून राहिले लेकर. असं बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला. काय होय म्हटलं हे? मला सगळं माहित आहे भाऊ तुझ्या मनातलं. मला माहित आहे की तू ऑटोची वाट पाहून राहिला, बरोबर की नाही सांग बरं? ऑटोची वाट पाहणं चालू आहे ना, आणि मला सांगून राहिला भूक नाही लागली, तहान नाही लागली. माहित आहे मले, आम्ही पाहूनच राहिली होती अंदरून. इकडच्या तिकडे नाचून राहिला. बरोबर आहे, मेघाची वाट पाहून राहिला तू. नाही तसं नाही आहे. आता सकाळी म्हटलं ऊन घ्या लागते ना, कोळी ऊन घ्या लागते, त्याच्यानं ऊनीत उभा होतो मी. कोळी ऊन घेणं चांगले आहे प्रीतीताई, तू बी घेत जाय, विटॅमिन डी भेटते. शरीरासाठी चांगलं आहे ना. एक तर हिवाळ्याचे दिवस चालू आहे,
उन्हीत उभं राहा लागते त्याच्यानं उभा आहे मी बाहेर. काही सोचतं तू तर काही विचार करतं. काय माहित बा, आता मी काही विचार करून राहिली का बरोबर विचार करून राहिली. मला तर वाटतं मी बरोबरच होते, फक्त तू सांगून राहिला मला तसा. आता तुला ऊन घेवायची राहिली असती तर तू सांग, मस्त एका ठिकाणी खुर्ची टाकून बसला असता. नाही तर मग वर छतवर बी जाऊन बसू शकत होता तू. इकडे एवढी मोठी जागा आहे, पण नाही, इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे. मोबाईल मध्ये टाइम पाहतं, अजून इकडच्या तिकडे होतं, अजून इकडे पाहतं तिकडे पाहतं, वाकून पाहतं. मग तूच सांग, हे काय ऊन घेणं होय काय? वाकून पाहणं, रस्त्यानं पाहणं, आणि इकडेच पाहून राहिला. नाताही तिकडेच बसला तू तोंड करून. तुला ऊन घेवायची राहिली असती तर तू तिकडे तोंड करू शकत होता. तसं नाही आहे. आता माझे मित्र बी येणार आहे ना गाडी घेऊन, तर त्याची वाट पाहणं चालू आहे. असं थोडी आहे का मी मेघाचीच वाट पाहून राहिलो म्हणून. जाऊ दे रे, मला माहित आहे तू मेघाची वाट पाहून राहिला आणि बदनाम तुझ्या मित्राला करून राहिला. का मी माझ्या मित्राची वाट पाहून राहिलो, गाडीची वाट पाहून राहिला. तो गाडी गिडी काही नाही, ऑटो म्हण, ऑटोची वाट पाहून राहिलो म्हणून. बरं जाऊ दे लेकाले, आठव तर आठव. असा म्हणत जा, ऑटोची वाट पाहून राहिलो म्हणून. आली आली मेघा, आली मेघा, जाय जाय, धावत जाय, धावत धावत पाले. काही प्रीतीताई. मग आता ऑटोचा आवाज ऐकून पटकन उठला आणि तू बाजेवरून. उठला की नाही खरं सांग. हो उठलो. मलाच म्हणतं नाही प्रीतीताई, ऑटो नाही गाडीची वाट पाहतं. बेटा मी तुझ्यापेक्षा वयानं मोठी आहे म्हटलं, मला अनुभव आहे. कोणाच्या मनात काय चालू राहते तर मला बरोबर माहित राहते. चांगलाय ना प्रीतीताई, तुले मग ज्योतिष्य बना लागत होतं नाही काय? मग सगळ्याचं मनातलं बरोबर सांगितलं असतं. त्या काही कोर्स गिर्स तर नाही करून ठेवला तू ना? नाही नाही, कायचाच कोर्स नाही केला मी. मला समजा देऊन जाते वागण्यावरून, पाहण्यावरून, कोणाच्या मनात काय चालू आहे काय नाही. कधी कधी अंदाजी मारलेला टोला बरोबर बी लागून जाते, असं आहे ते. अरे आले पाहुणे, या या, तुमचीच वाट पाहणं चालू आहे. लवकरच आले तुम्ही. हो, आता 8 वाजता निघा लागते म्हणत होते, त्याच्यानं लवकर आलो. काय चांगलं झालं ना आले तर. झाली तयारी? हो झाली तयारी. या मामीजी मामाजी काकू चला म्हटलं घरात बसा. हो दादा. पाहून घे रे मेघाले, पाहून घे म्हटलं, सुंदर दिसून राहिली. मस्त ड्रेस घातला आज मेघा. हो मस्त ड्रेस घातला आज मेघानं, सुंदर दिसून राहिले. चला चला घरात चला. पहा मग पाहुणे आले आता घरी. आता चहा नाश्ता करतो आणि निघतो मग थोड्याच वेळात. चला मग उद्याच्या भागात जाऊ मग शॉपिंग करायला. धन्यवाद.